हॅलो एव्हरीवन, आय एम बॅक विथ माय न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग लेडीज स्पेशल आहे, कारण की आज आम्ही सगळ्या घरातल्या लेडीज निघालो आहोत टूरला. आम्ही पाचगणी आणि महाबळेश्वरला निघालो आहोत. सकाळचे 6:30 वाजले होते आणि आमची गाडी आम्हाला घ्यायला आली होती आणि आम्ही मस्तपैकी रेडी होऊन सगळ्यांनी एक कलरचा आणि एक थीमचा ड्रेस कोड करून आम्ही निघालो होतो. आणि खूप एक्साइटमेंटमध्ये आहोत, कारण की आम्ही खूप दिवसानंतर सगळ्या लेडीज निघालो आहोत आणि लेडीज एकत्र आल्या म्हणजे मज्जा आणि मस्ती तर होणारच होणार. मग आम्ही सगळ्याजणी पटपट बसमध्ये बसून घेतलं आणि मग श्री गणेशा केला आणि प्रवासाला सुरुवात झाली आमच्या. बरं, ह्या प्रवासामध्ये ना कोणी रोकटोक करणारं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही जरा जास्त खुश होतो. आता पुण्यातून आम्ही थेट पोचलो वाईला, जिकडे कोहिनूर नावाची एक हळदीची फॅक्टरी आहे, जी की आमची फॅमिली रिलेटिव्सचीच आहे. सो आम्ही तिथे सगळ्यांनी व्हिजिट केली. हळदी कशी बनते, तिची प्रोसेस काय आहे, हे सगळं बघितल्यानंतर थोडीशी हळदीची शॉपिंग पण केली. त्यांना मस्तपैकी भेटलो, फोटोज काढले आणि तिथून आम्ही निघालो थेट वाईच्या गणपतीला. बरं, गणपती हे सगळ्यांचं पहिलं श्रद्धास्थान आहे, त्याच्यामुळे गणपतीच्या मंदिरात जाऊन एक वेगळंच काहीतरी प्रसन्न वाटतं आणि सगळ्यांना खूप आनंदी वाटत होतं तिथे जाऊन. मग रायाने त्यांच्या काकी, आत्या या सगळ्यांसोबत फोटो काढले आणि त्याची मस्ती ही फुल ऑन चालू होती. तोही फार खुश होता ट्रिपला आल्यामुळे. आणि एक मिनटं, इथे बघा, रायाचा काहीतरी वेगळाच स्वॅग चालला होता. तो त्याच्या काकीला म्हणत होता की माझे पाय चेपून दे. हा, जसं की पुण्यापासून वाईपर्यंत तो चालतच आलेला आहे आणि खूप थकला आहे. आणि त्यांची सगळी ही मी मज्जा शूट केली. तिथून पुढे वाईच्या मंदिरातून आम्ही निघालो आणि पुढच्या प्रवासाला लागलो. आम्ही चाललो होतो पाचगणीला. पाचगणीमध्ये आम्ही एक रिसॉर्ट बुक केला होता. आम्ही पोचलो आमच्या रूमवर. मग पोचल्यानंतर इतका भारी रूम होता की बस रे बस. आणि रूममध्ये आम्हाला अटॅच असा स्विमिंग पूल पण होता छोटासा. तो व्ह्यू, तिथलं वातावरण अनबिलिव्हेबल होतं. मग रायाची ड्युटी रायाच्या मोठ्या भावाकडे होती. मग आम्ही जरासं लेडीजने स्वॅग दाखवला, थोडेसे व्हिडिओज काढले आणि मग रेडी होऊन निघालो पाचगणीचं टेबल पॉईंट आणि सगळ्या बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करायला. काय ह्या लेडीज गँगला वेगळाच उत्साह होता. अशा रेडी झाल्या होत्या की बस रे बस. मस्तपैकी रेडी होऊन खाली आलो आणि मग थोडासा फोटोशूट पण केला आणि मग पोचलो आम्ही टांग्यावर बसून टेबल पॉईंटला. या टेबल पॉईंटच्या पण बऱ्याच गोष्टींचं वैशिष्ट्य आहे. त्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या, एक्सप्लोअर केलं आणि काय आम्हाला सनसेट पण भेटला. एक नंबर गेलता आजचा दिवस. मग रूमवर पोचल्यानंतर म्हटलं थोडंसं फ्रेश व्हावं, त्यात पण ह्या पोराचं काहीतरी नखरे चालू होते. बरं, मग पुढे जाऊन आम्ही ठरवलं की जरा असं दमशेरास ट्राय करूयात. आणि ह्या पोराने एका पिक्चरचं काहीतरी वेगळंच ॲक्टिंग चालू केली आणि सगळेजण हसून पार वैतागलो. मग सगळं गेम थांबला, डिनर केलं आणि झोपी गेलो. गुड मॉर्निंग. दुसरा दिवस आमचा उजडला आणि इकडे राया त्याच्या आत्यासोबत गेला मॉर्निंग वॉकला आणि मग चहा पिऊनच रिटर्न आला तो. मग पुढे आम्ही नाश्ता केला, मस्त रेडी झालो सगळ्याजणी आणि खाली येऊन एक मस्तपैकी आम्ही नवीन उपक्रम राबवला, तो म्हणजे डान्स शिकायचा. या सगळ्या लेडीजला मी डान्स शिकवला, मस्तपैकी रील शूट्स केले. आता काय आहे ना, लेडीज लोकांना हे असं सगळं एकत्र केलं ना की काहीतरी वेगळीच मजा येते आणि हे दिवस आम्ही विसरूच शकत नाही. आणि मग मस्तपैकी फोटोज काढले आणि पोचलो आम्ही महाबळेश्वरला. महाबळेश्वरमध्ये भर उन्हाळ्यात काय वातावरण झालं होतं. अचानक जे हवं तसं वातावरण क्रिएट झालं आणि मग आमचा आनंद काहीतरी वेगळा लेवलला गेला होता. मग तिथे आम्ही एक्सप्लोअर केलं, शॉपिंग केली, पाणीपुरी खाल्ली आणि इथे 1 मिनटं भर रस्त्यामध्ये उभं राहून फोटोशूट चालला होता आमच्या दीदींचा. बरं, मग थोडंसं रायाला पण म्हटलं की जरा आईला पण तुझ्या जवळ घे, जरासं प्रेम दाखव तिच्यावर, तर तो चालूच झाला. आणि मग आम्ही फायनली पोचलो महाबळेश्वरच्या शंकराच्या मंदिरात, जिकडे की पोचल्यावर रायाने पहिलं शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. वातावरण तयार झालं होतं मंदिरामध्ये. तिथून पुढे
पुढे पोहोचलो आम्ही आपल्या फेमस महाबळेश्वरमधल्या मॅप्रो गार्डनला, जिकडे आज सॅटर्डे संडे असल्यामुळे असली गर्दी होती. पण त्यात पण आमची सगळ्यांची मस्ती आणि शॉपिंग ही चालू होती. बऱ्यापैकीचे प्रोडक्ट्स, सगळे फेवरेट गोष्टी खाल्ल्या. तिथनं पुढे निघालो आणि परतीच्या प्रवासामध्ये एक मस्तपैकी हॉटेल बघितलं, तिथं जेवलो आणि आम्ही घरी वापस आलो. तर आपणही भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.